नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे अंबड तालुक्यातून। कर्जापायी दाम्पत्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या। अंबड कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने बुधवारी विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली। सविस्तर माहिती अशी की शेतकरी दाम्पत्याची विषारी औषध घेऊन आत्महत्या ही अंबड तालुक्यातील बनटाकळी येथील कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली। सकाळी लवकर लाईट येत असल्यामुळे दोघे जण घराकडून शेताकडे निघाले। रस्त्यात त्यांना ओळखीचे शेतकरी मित्र भेटले। गप्पा मारून ते शेतातील विहिरीजवळ जनावरांच्या गोठ्याजवळ समोरच्या मोकळ्या जागेत गेले। तेथे त्यांनी कीटकनाशक औषध घेतले। अशोक नानासाहेब कानकाटे वय वर्ष 41 व संगीता अशोक कानकाटे वय वर्ष 34 अशी त्यांची नावे आहेत। ही घटना परिसरातील शेतकऱ्यांना उशिरा लक्षात आली। त्यानंतर त्यांनी अंबड पोलिसांना संपर्क साधला असता उपनिरीक्षक MB स्कॉट, प्रतापसिंह चव्हाण, अमोल फलटणकर घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन खासगी वाहनाने पती पत्नीस अंबड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मात्र अंबड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी विजय केंद्रे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। त्यांच्या मागे विवाहित मुलगी 12वी परीक्षा देत असल्याने मुलगा 6 वर्षीय मुलगी, वडील असा मोठा परिवार आहे। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।